नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आहे 3 ऑगस्ट आणि आज आहे मुंबईतील गणपती बाप्पांचे आगमन। आपण आलो आहोत मुंबईमधील परळमध्ये, जिथे खूप मोठे मोठे वर्कशॉप आहेत। खूप छान इथे गोष्टी पाहायला मिळणार आहेत, म्हणजे त्याची वाट आपण एक वर्षभर पाहत होतो। शेवटी बाप्पाचं आगमन होणार आहे। एक जल्लोष, एक सोहळा आज पाहायला मिळणार आहे। सोबत आपले मित्र आहेत सुनील सैनी, निलेश दुवार। फायनली आपण ब्लॉगची सुरुवात करतोय। सो गणपती बाप्पा मोरया। काय मित्रांनो, आपल्या समोरचा बाप्पा आहे तो केतवाडीचा बाप्पा आहे। खूप विशाल अशी बाप्पाची मूर्ती आणि या वेळेला बघा खूप छान अशी थीम आहे यांची। मित्रांनो, आपण बघू शकतो केतवाडीच्या बाप्पासोबत किती पब्लिक त्या बाप्पाला पुढे घेऊन जायला आहे बघा। आणि तेवढंच मॅनेजमेंट पण पोलिसांचं आहे, एवढी गर्दी क्लिअर करणं। पण तिथे NMMT आणि बऱ्याचशा गोष्टी पण आहेत, ते वाहनं पण त्यांना क्लिअर करायचे आहेत। मित्रांनो, आपल्या समोर जो आहे तो जिजामाता नगरचा विघ्नहर्ता आहे।
फक्त एक म्युझिक, एक बीट आणि इथे सगळ्यांचे हात वर असतात. हीच खासियत आहे मुंबईच्या गणपतीच्या आगमनाची. मित्रांनो, या दादाला तुम्ही ओळखलंच असेल बघा, मुंबईतील फेमस धारावीमधला मोरिया जो ब्रास बँड जो बँड पथक आहे. आणि या दादाचे बरेचसे रील ते इंस्टाग्रामला फेमस होत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण मोरिया ढोल ताशा ध्वज पथक बघतोय. या पथकामध्ये जे वादक आहेत त्या वादकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचे पेहराव केलेले आहेत. जसे की आपण बघू शकतो या ठिकाणी एक मोमेडियन पेहराव केलेला आहे. तसेच बऱ्याच प्रांतातल्या लोकांचे जसे की युपी असेल किंवा बाकीच्या प्रांतातल्या लोकांशी सुद्धा पेहराव इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांची पाठी जर आपण पाहिली तर पाठीवरती महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असावं, पण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं, मराठी येणं आणि मराठीची भाषेचं किती महत्व आहे हे सांगण्यासाठीचा हा मिरवणूक एक उत्तम सोर्स आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीने ही एक कल्पना आहे आणि ती ते साकारत आहे. मित्रांनो, एवढी तामझाम आपण जी पाहिली, एवढे पथक, एवढे ब्रांच बँडचे लागले होते, ते फक्त या काळा चौकीच्या महाराजासाठी. खूप भव्य दिव्य अशी मूर्ती आणि दरवर्षी काळा चौकीचा जो आगमन असतो तो काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं संस्कृतीने भरलेला हा आगमन असतो.
तर मित्रांनो व्लॉगला करूया अँड जेवढे काही फुटेज जेवढे काही मला आगमन घेता आले बाप्पाचे ते घेण्याचा प्रयत्न केला. यावर्षी एक गोष्ट आहे की खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर होते आणि त्यामध्ये आपण जाऊन काही फुटेज कव्हर करणं आणि काही कॅप्चर करणं खूप कठीण होतं. यावर्षीचा एक्सपिरियन्स काय होता तुझा? बेकार होतं. है ना? कॉम्पिटिशन वाढलाय बाबा ना. खूप खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये काठे आहेत आणि प्रत्येकाच्या कडे मोबाईल आहे आणि प्रत्येकजण आपलं कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून आपण कॉन्टेंट मिळवणं हे खूप कठीण आहे. सो जेवढे काही फुटेजेस जेवढं काही मिळालं तेवढं देण्याचा प्रयत्न मी केलेलाच आहे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो ब्लॉगला करूया अँड भेटूया पुढच्या अशाच छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.